आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत आहे TS अकॅडमी या चॅनलवर। आज आपण एम आय ह्याची काही सेंटेन्सेस पाहणार आहोत। एम आय डॅश डॅश क्वेश्चन मार्क याचाच अर्थ असा होतो की आज आपण क्वेश्चन टाइपचे काहीतरी उदाहरणे पाहणार आहोत किंवा क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस पाहणार आहोत। आज आपण एम आय ह्याचे क्वेश्चन टाइप काही सेंटेन्सेस पाहणार आहोत। एम क्वेश्चन मार्क। फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या, आय एम युअर सर्वंट, मी तुझी नोकर आहे। पॉझिटिव्ह, आय एम नॉट युअर सर्वंट, मी तुझी नोकर नाही। निगेटिव्ह। थर्ड, ॲम आय युअर सर्वंट, काय मी तुझी नोकर आहे? अशा टाईपचे आपल्याला उदाहरणे पाहायची आहेत। समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा, काय मी तुझी नोकर आहे? ॲम आय युअर सर्वंट, काय मी तुझी नोकर आहे? अशा टाईपची उदाहरणे। फर्स्ट सेंटेन्स, ॲम आय युअर ॲम आय युअर सर्वंट, काय मी तुझी नोकर आहे? सेकंड, ॲम आय अगली, काय मी कुरूप आहे? नेक्स्ट, ॲम आय मॅड, ॲम आय मॅड, काय मी वेडी आहे? अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला किंवा अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला पाहायचे आहेत, जेणेकरून इंग्लिश स्पीकिंगमध्ये आपली दिवसेंदिवस इम्प्रूव्हमेंट होत जाईल। जसं की ॲम आय युअर सर्वंट, आणि हे उदाहरणे आपल्याला रोज घरी किमान 5 मिनिट तरी याची प्रॅक्टिस करायची आहे। 24 तासांपैकी 5 मिनिट जरी आपण इंग्लिश स्पीकिंगला दिलेत तरी आपल्यामध्ये डेव्हलपमेंट हे नक्कीच होणार आहे। स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं। ॲम आय युअर टीचर, काय मी तुझी शिक्षक आहे? ॲम आय दॅट बॅड, काय मी इतकी वाईट आहे? अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला इथे पाहायची आहेत। नेक्स्ट सेंटेन्स, ॲम आय हॅपी, ॲम आय मदर, ॲम आय चीफ मिनिस्टर, ॲम आय लूजर, डू यू थिंक आय एम लूजर? नो, आय एम नॉट लूजर। असा एक सेंटेन्स जर तुम्ही बोलून पाहिलेत तर त्याच्याशी रिलेटेड आणखी तुम्हाला 1-2 सेंटेन्स बनवता येतील। पण त्याआधी कंडिशन अशी आहे की तुम्ही किमान 24 तासातले 5 मिनिट देऊन याची सुरुवात तरी करायला हवी, जेणेकरून तुम्हाला बोलण्याची प्रॅक्टिस होईल। ॲम आय लूजर। नेक्स्ट, ॲम आय विनर, आणखी काही सेंटेन्सेस आपण पाहूयात। ॲम आय ॲस्पिरंट, ॲम आय हेल्पर, ॲम आय युअर मदर। चला, आता आपल्याला याची रोज प्रॅक्टिस करायची। आय एम नॉट आणि ॲम आय। ठीक आहे, थँक्यू।